आजचे महाशिवरात्री रोजी आवाज मोठ्यानं काढा. जळगावमधील सर्व बंधूंनो, आज मी तुम्हाला भुवनेश्वर देवीविषयीचे 4 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल असे माझी विनंती आहे. भुवनेश्वर देवीचे मंदिर हे फार पुरातन काळी असून की ही देवी नवसाला पावणारी आहे. याची कथा अशी आहे की कोल्हापूर नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण दरिद्र होता. त्याला एक पुत्र होता आणि तो पुत्र मतिमंद असल्यामुळे गावातील लोकांनी त्याची टेहळणी करून त्या जगणे असेही केले होते. आणि असं असतानाच तर त्याला सहन न झाल्यामुळे तो ब्राह्मण भिलवडी इथे आला आणि भिलवडी येऊन भुवनेश्वर देवी मंदिराने प्रयाण केले. आणि प्रयाण केल्यानंतर तो देवीसमोर आराधना करायला नाही, मला काय जन्माला वाटलं असं म्हणून, मला जर बोलता येत नसेल तर काय उपयोग आहे असे म्हणून त्या ब्राह्मणाने आपली जीभ कापून त्या देवीपुढे अर्पण केली. असं केल्यानंतर ती देवी त्याच्या साक्षी जाऊन म्हणाली, हे भाऊ भक्त आहे, माझ्याकडे काही शक्य नाही, पलीकडे नरसिंह सरस्वती महाराज बसले आहेत, त्यांना शरण द्या म्हणजे शक्य होईल. असे म्हणताच तो ब्राह्मण पलीकडे अवधून पैल तिरावर नरसिंह महाराज बसले होते त्या ठिकाणी गेला व त्याला पाहता त्या नरसिंह आनंद झाला आणि त्याने त्या ब्राह्मणाच्या मस्तकावर हात ठेवला. हात ठेवल्याशिवाय त्याला बोलता येऊ लागले.